मोहन बैसाने, माजी सरपंच, ग्रामपंचायत दमाने, तालुका जिल्हा धुळे। आज येथे जिल्हाधिकारी साहेब कार्यालयांच्या समोर आम्ही दमाने गावातील लोकनियुक्त सरपंच हे पद अपात्र करण्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांकडे निवेदन दिलेलं होतं किंवा अर्ज केलेला होता। तरी ते गेल्या 5-6 महिन्यापासून आमचं हे मॅटर जिल्हाधिकारी साहेबांसमोर मांडण्यात आलेलं होतं। परंतु प्रथमतः मी जिल्हाधिकारी साहेबांचे आभार व्यक्त करतो की आम्हाला 3/1/2025 रोजी आमच्या हातात सरपंच अपात्र झालेलं असे एक पत्र दिलेलं आणि त्यांना अपात्र करण्यात ठरवले, तर आम्हाला यश आलं। तरी आम्ही सगळ्यांचे आभार व्यक्त करतो, कलेक्टर साहेबांचे पण पुनश्च आभार व्यक्त करतो। या मॅटर मागे आम्हाला सपोर्ट म्हणजे आज भावासारखे खंबीरपणे शंकरांना उभे राहिले आणि त्यांची सर्व टीम आम्हाला पूर्णपणे सहकार्य केलं, त्याप्रमाणे आम्ही सुद्धा त्यांचे पुनश्च आभार व्यक्त करतो। आणि जे कामकाज जे अनियमितता चालली होती ग्रामपंचायतमध्ये, ती मनमानी कारभार असा एक सरपंच व त्यांचा मुलगा सतीश विठ्ठल ठाकरे हे करत होते। परंतु आज दमान्यात एक अनियमितता व गरीब लोकांचा, गोरगरिबांचा प्रश्न सुटत नव्हता। परंतु आज जिल्हाधिकारी साहेबांनी सरपंच पद अपात्र केल्यामुळे नवीन सरपंच आता उपसरपंच यांच्याकडे कारभार देण्यात यावा व त्या उपसरपंचांनी योग्य गरीब माणसाला योग्य तो निर्णय द्यावा अशी आम्ही त्यांच्याकडनं ग्वाही व्यक्त करतो। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।